मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड फिटिंग विषयी माहिती पाहत आहोत। तर त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून एल्बो, बेंड, टी, क्रॉस टी, पाइप नेपाल्स, क्लोज नेपाल्स, शॉर्ट नेपाल्स, लॉन्ग नेपाल्स, हेक्सागोनल नट, कॅप याविषयी माहिती पाहिली। तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्लग, ब्रांच पीस, युनियन, फ्लॅंज, वाय पीस याविषयी माहिती पाहूया। कॅप, ज्या पाईपच्या टोकास अथवा पाईप फिटिंगला बाहेरील थ्रेड्स असतात त्यांची टोके बंद करण्यासाठी कॅपचा उपयोग करतात। प्लग, जेथे पाईप अथवा पाईप फिटिंगला इंटरनल थ्रेड असतात तेथे पाईपलाईनचे टोके बंद करण्यासाठी प्लगचा उपयोग करतात। प्लगवर एक्सटर्नल पाईप थ्रेड असतात। ब्रांच पीस, याचा उपयोग मेन लाईनला 45 अंश ते 60 अंश कोनात बॅच पाईप लाईन काढण्यासाठी करतात। त्याला बॅच पाईप पीस असे म्हणतात। युनियनचा उपयोग पाईपलाईनना एकमेकांमध्ये जोडण्यासाठी करतात। जास्त लांबीच्या पाईपलाईनमध्ये ठिकठिकाणी युनियनचा उपयोग करून पाईप जोडतात। पाईपलाईनमध्ये युनियनचा उपयोग जोडण्यासाठी केल्यामुळे पाईपच्या स्थितीमध्ये थोडासा बदल करणे शक्य होते। युनियनचे 3 भाग असतात। पाईपलाईन खराब झाल्यास युनियनमुळे पाईपलाईन सहजपणे दुरुस्त करता येते। फ्लॅंज गोलाकार करत असते। हिच्या बोरला इंटरनल थ्रेड असतात। या थ्रेडच्या मदतीने फ्लॅंज पाईपच्या तोंडावर बसवली जाते। फ्लॅंजने पाईप्स एकमेकांना जोडता येण्याकरता फ्लॅंजवर एकाच पीसीडीवर होल पाडलेले असतात। फ्लॅंजचे पाईप एकमेकांना जोडताना त्या दोन्ही पाईपच्या जोडल्या जाणाऱ्या दोन्ही टोका फ्लॅंजेस होल समोरील येथील याप्रमाणे जुळवणी करतात। लिकेज होऊ नये त्यासाठी रबरी पॅकिंग अथवा गॅस्केट बसवतात। नट बोल्टच्या साहाय्याने फ्लॅंजेसला फिट करतात। वाय पीस, याची रचना इंग्लिश वाय अक्षराप्रमाणे असते। 3 समान व्यासाचे पाईप एकमेकांना वाय मध्ये जोडण्यामध्ये वाय पीसेसचा उपयोग करतात।